एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. उन्हाळा संपत आलाय आणि आंब्याचं सीझन जायच्या आत काहीतरी भन्नाट खायचं असेल तर ही मँगो रवा बर्फी नक्की ट्राय करा. अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी मऊसूद होते. करायला खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपल्याला आंबे लागतील. तर आपल्याला आता 1 वाटी याचा पल्प निघेल असे आंबे घ्यायचे. तर तुम्ही इथे मध्यम साईजचे 2 आंबे घेऊ शकता किंवा 1 मोठा असला तरीसुद्धा चालेल. आता इथे स्वच्छ धुवून त्याचा आता इथे आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने. आणि बर्फीसाठी नेहमी दोरे म्हणजे आपण त्याला दशा म्हणतो ते आंबे वापरायचे नाही. आणि जर आंब्यामध्ये दोरे असतील तर एका गाळणीने गाळून घ्यायचे, ज्यामुळे बर्फीचा पोत एकदम मऊ होईल. म्हणून इथे आपल्याला दोऱ्याचे आंबे वापरायचे नाही. आता आंबे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फोडी घालायच्यात आणि पाणी न घालता याची अशी एकदम फाईन पेस्ट तयार करायची. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने. आता आपल्याला हा आंब्याचा पल्प मोजून घ्यायचा आहे. तर 1 वाटी पल्प निघेल इतपत आपल्याला आंबा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ते 1 वाटी मी आंब्याचा पल्प घेतला आहे. आता बर्फीसाठी सगळं साहित्य इथं घेतले. तर मी याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. एकदम साधं सोपं प्रमाण आहे. आता कढई गॅसवर ठेवायची, गॅस चालू करायचा आहे आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप चांगलं तापलं की यामध्ये आता 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. तर आता ह्या बर्फीसाठी एकदम बारीक रवा म्हणजे 0 नंबरचा रवा वापरायचा आहे, म्हणजे बर्फी एकदम मऊ आणि छान होईल. आणि आता हा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर आता रवा भाजताना मंद आचेवरच भाजायचा आणि रव्याचा रंग जास्त बदलू द्यायचा नाही, म्हणजे बर्फीला रंग पण छान येतो. अशा स्टेजला आला की गॅस बंद करायचा आहे. आता एका ताटामध्ये आपण हा भाजलेला रवा काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचा आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे आणि हा पल्प अगदी 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण छान असं परतून घेऊया. नंतर यामध्ये साखर घालायची. आता साखर घालताना आंबा किती गोड आहे त्यानुसार गोडी कमी जास्त करू शकता. तर इथे मी पाऊण वाटी साखर घातली. जर आंबा गोड असेल तर अर्धी वाटी साखर घातली तरीसुद्धा चालेल. आता साखर ह्या आंब्याच्या मिश्रणात पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आता साखर चांगली विरघळली आहे ह्या आंब्याच्या मिश्रणामध्ये. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी साईसकट दूध घालायचं आहे, म्हणजे साई चांगली फेटून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्या आंब्याच्या मिश्रणामध्ये घालायची आणि छान असं मिक्स करायचं आहे. आता याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता उकळी आली की यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे याची गुठळी होणार नाही. तर अशा पद्धतीने. तर रंग पण बघा किती छान आला आहे. आता हे सतत मिक्स करत राहायचे आणि मिश्रण कढईपासून वेगळे होऊन जेव्हा त्याचा एक गोळा तयार होईल ना, तेव्हाच गॅस बंद करायचा आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला उरलेलं 1 चमचा तूप घालायचं आहे. तर लक्षात असू द्या, आधी पण आपण 1 चमचा तूप वापरलं होतं ज्यावेळेस रवा भाजत होतो त्यावेळेस. आता आपल्याला शेवटला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता गोळा तयार व्हायला लागला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि जर मिश्रण जास्त सुकवलं तर बर्फी कोरडी होईल, त्यामुळं हे लक्षात नक्की घ्या. ह्या स्टेजला आलं की आता गॅस बंद करायचा आहे. आता इथे मी आधीच ताटाला थोडं तूप लावलं होतं, त्यावर ह्या बर्फीचं मिश्रण ओतायचं आहे आणि हे आता सगळीकडे सारखं पसरून घ्यायचं आहे. आता याची जाडी तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवू शकता, कमी जास्त करू शकता.
तर अशा पद्धतीने सगळीकडे पसरून झाले. तर आता यावर वरतून आपल्याला थोडे ड्रायफ्रूटचे काप घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर इथे मी बदामाचे काप आणि थोडे पिस्त्याचे काप आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालून घेते. आता हे सगळीकडे पसरून झालं की गरम असताना पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित असं टाप करून घ्यायचं आहे वरतून, म्हणजे छान असं चिकटलं जाईल हे ड्रायफ्रूट्स. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि ही बर्फी सेट व्हायला किमान 1 ते 1.5 तास लागतो. त्यामुळं लगेच बर्फी आपल्याला कट करायची घाई करायची नाही. थोडंसं थांबायचं आहे, थंड करायचं आहे पूर्णपणे. आता मला तर इतकी घाई झाली होती, मी लगेच 15 ते 20 मिनिटांमध्ये ही बर्फी कापायला सुरुवात केली. पण मग नंतर तसंच ठेवलं आणि वड्या मी नंतर काढल्या 1 तासाने. इतकी भन्नाट ही बर्फी होते ना, बघूनच इतकी खाऊ वाटते ना. तर अशा पद्धतीने आपण इथे आता बर्फी कट करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला कट करायची. तर आता 1 तासाने बघूया. तर बघा किती सहज निघली जाते. तर बघा रंग पण किती छान आलाय. आता याची जाडी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता, पण अशी सुद्धा खूप भन्नाट झाली आहे. तर कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही बर्फी घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल आणि तुम्हीही नक्की बनवून पहा आणि तुमची बर्फी कशी झाली ती नक्की सांगा. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा. बाय बाय.